12 वर्ष कुंभमेळ्यानंतर दर 144 वर्षांनी एकदा साजरा होणारा भव्य महाकुंभमेळा 13 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू झाला आहे. शुक्रवार पर्यंत 7 कोटीहून अधिक भाविकांनी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. या मेळाव्याची सांगता 26 फेब्रुवारीला महाशिवरात्रीने होईल. पुढील शाही स्नानाच्या प्रमुख तारखा 29 जानेवारी मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी महाशिवरात्री. कुंभमेळ्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? महाकुंभमेळ्याच्या 6 दिवसात गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम असलेल्या त्रिवेणी संगमावर 7 कोटीहून अधिक भाविकांनी, कल्पवासी आणि पूज्य संतांनी पवित्र स्नान केले आहे, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. 2025च्या महाकुंभमेळ्यात 45 कोटीहून अधिक लोक उपस्थित राहील असा अंदाज उत्तर प्रदेशच्या सरकारने व्यक्त केला आहे. पोलिसांसमोर गर्दीचे व्यवस्थापन करण्याचे मोठे आव्हान आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रयागराज यांनी जाहीर केले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा अहिंसा 2023च्या कलम 163 अन्वये प्रतिबंधक आदेश शहरात 28 फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. या दरम्यान कोणीही अनुचित परिस्थिती निर्माण करू नये यासाठी खबरदारीचा निर्णय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान परदेशी भाविक महाकुंभाचा उत्साह व्यक्त करताना दिसत होते.